घरात आम्ही दोघेच नवरा बायको असायचो, म्हणून दिवसा सुद्धा एकमेकावर खूप प्रेम करायचो. रात्री जे नवरा बायको करतात ते आम्ही तर दिवसाच करत होतो. घरात कोणी नसल्यामुळे सर्व मैदान आमच्यासाठी मोकळंच असायचं. पण एके दिवशी दरवाजाची कडी लावायचं लक्षातच राहिले नाही. दरवाजा धाडकनी कोणीतरी उघडला. तेव्हा आमच्या दोघा नवरा बायकोच्या अंगावर 1 इंच सुद्धा कापड नव्हते. आम्ही दोघं तर संपूर्ण उघडेच. माझं नाव नंदू आहे. मी एका बँकेत नोकरीला आहे. नवीनच माझं लग्न झाल्यामुळे आम्हाला घरात जागा पुरत नव्हती. आमचं घर फक्त एकाच रूमचं होतं. त्यातच आई वडील आणि आम्ही दोघं नवरा बायको राहत होतो. नवीनच लग्न झाल्यामुळे मला तर दम निघत नव्हता, कारण माझी बायको दिसायला खूपच सुंदर होती. तिची छाती एवढी मोठी होती की मला दिवसा सुद्धा तिच्या जवळ येऊ वाटत होतं. पण घरात रात्रीचीच भेटायची सोय नव्हती, तर दिवसाचं कधी भेटायचं. माझ्या गोऱ्या पान थुलथुलीत बायकोला मी नुसता पाहत बसायचो. आई वडील कुठे बाहेर गेले तरच आम्हाला नवरा बायको सारखं भेटायला जमत होतं. असेच 6 महिने निघून गेले. मग माझी बदली दुसऱ्या गावात झाली. बँकेच्या मॅनेजरने माझी बदली शेजारच्या एका गावात केली. त्या गावातून येऊन जाऊन करून मला शक्य होऊ शकत होतं. पण मी माझ्या आईवडिलांना म्हणालो की बँकेमध्ये खूप उशिरापर्यंत थांबावा लागणार आहे. मग रोजच मला घरी येण्यासाठी खूप उशीर होईल. त्यामुळे मी त्याच गावात माझी रूम करत आहे. मग माझ्या आई वडील माझं हे बोलणं ऐकून विचारात पडले आणि काही वेळाने ते देखील हो म्हणाले. बहुतेक त्यांना सुद्धा नातवाची अपेक्षा असेल. मग आमच्या दोघांचं सर्व सामान घेऊन आम्ही शेजारच्या गावात राहण्यासाठी गेलो. तिथे एका चांगल्या गल्लीत आम्हाला रूम मिळाली. रूम भाडं कमी होतं म्हणून मी तिथे रूम केली. आसपासचे लोक देखील खूप चांगले होते. आता तर सर्व मैदान आमच्यासाठी मोकळंच असायचं. किरायाच्या रूममध्ये आम्ही दोघे नवरा बायकोच आता मजेत राहत होतो. मी तर दिवसा सुद्धा माझ्या बायकोला मीनाक्षीला भेटण्यासाठी येत होतो. रात्री नवरा बायको जे काही करतात ते आता आम्ही दिवसा सुद्धा करू लागलो होतो. एके दिवशी बँकेला दुपारची सुट्टी होती, म्हणून सर्व बँकेतील आम्ही मित्र एका हॉटेलमध्ये जाऊन गप्पा करत चहा पीत बसलो होतो. तेथे माझा राहुल नावाचा मित्र म्हणाला की माझा मुलगा 10वीला असताना आम्ही दोघं नवरा बायको आणि मुलगा एकाच रूममध्ये झोपत होतो, कारण आमचं घर खूप छोटं होतं. मग आम्ही नवरा बायको मुलगा झोपला की लाईट बंद करून एकमेकावर प्रेम करायचो. असंच वर्ष निघून गेलं. त्यामुळे सावधपणा सुद्धा कमी झाला होता. मग एके दिवशी अचानक रूममध्ये मोठा उजेड झाला. आमच्या दोघा नवरा बायकोला खूप मोठा धक्का बसला. जेव्हा मी रूममध्ये पाहिले तेव्हा आमच्या मुलाने रूममधली लाईट चालू केली होती आणि तो आमच्या दोघांना पाहत होता. तेव्हा आमच्या अंगावर तर काहीच नव्हतं, असं राहुल त्याच्या तोंडाने सांगत होता. हे ऐकून तर आम्ही सर्वजण सुन्न झालो होतो. मग मी म्हणालो, अरे राहुल, हे खूप चुकीचं घडलं, पण टेन्शन घेऊ नको. तुझा मुलगा आता मोठा झाला आहे. त्यालाही या गोष्टी समजतात. काही दिवसांनी तो आपोआपच सर्व काही विसरून जाईल. मग राहुल म्हणाला की याला खूप दिवस होऊन गेले आहेत. कदाचित माझा मुलगा याला विसरून देखील गेला असेल. पण अशा गोष्टी कधीच कोणी विसरत नसतो. म्हणून प्रत्येक आईवडिलांनी आपल्या मुलांपासून दूर अशा गोष्टी केल्या पाहिजेत. पण आमच्या घरात तर आम्ही नवरा बायको दोघेच होतो, म्हणून दिवस रात्र आमचा घरात खूप धिंगाणा चालत होता. काही दिवस निघून गेल्यानंतर एके दिवशी असं काही झालं की मला तर हे सांगायची सुद्धा लाज वाटत आहे. मी राहुलकडून त्याचा अनुभव ऐकला होता. त्याचा अनुभव ऐकून मी सावध राहायला पाहिजे होतं. पण मी विचार केला की माझ्या घरात तर मुलं बाळं नाही आहेत, मग मला काय टेन्शन. पण माझ्याबरोबर सुद्धा असं काही विचित्र घडलं, त्याची मला कधीच अपेक्षा नव्हती. रविवारच्या दिवशी मला सुट्टी होती, म्हणून मी माझ्या बायकोला दिवसात जवळ घेऊन ते सर्व करू लागलो जे संध्याकाळी नवरा बायको करतात. आम्ही खूपच एकमेकावर प्रेम करत होतो. आमचं लक्ष एकमेकावर होतं. पण अचानक दरवाजा उघडला गेला आणि आम्हाला तशा अवस्थेत कोणीतरी पाहिले. जेव्हा मी दरवाजाच्या दिशेने पाहिले तेव्हा एक 16 वर्षाची मुलगी होती, जी आमच्या शेजारीच राहत होती. आम्ही दोघं नवरा बायको प्रेम करायच्या नादात दरवाजाला कडी लावायची देखील विसरून गेलो होतो. आमच्या दोघांच्याही अंगावर 1 इंच देखील कापड शिल्लक नव्हतं. आम्ही संपूर्ण निर्वस्त्र होतो आणि तशा अवस्थेमध्ये होतो. आणि त्याच अवस्थेमध्ये ती 16 वर्षाची शेजारची मुलगी आम्हाला पाहत होती. काही वेळ तिने आमच्याकडे पाहिले आणि ती आमच्या रूममधून निघून गेली.
मग आम्ही दोघांनी कपडे घातले आणि विचार करू लागलो. आम्हाला तर खूप पश्चाताप झाला होता. जेव्हा माझी बायको मीनाक्षी घराच्या बाहेर गेली तेव्हा ती शेजारची रिया, जिने आम्हाला तशा अवस्थेत पाहिलं होतं, ती म्हणाली की काकू, मी तर तुमचं काहीच पाहिलं नाही, तुम्ही टेन्शन घेऊ नका. हे असे तिच्या तोंडातून माझ्या बायकोने ऐकल्यानंतर तिला खूपच वाईट वाटलं. मला सुद्धा त्या मुलीसमोर जाऊ वाटत नव्हतं. मला वाटत होतं की ती आम्हाला असं पाहून काय विचार करत असेल. पण रिया तर जाणून बुजून आता रोजच माझ्या समोर येऊ लागली होती. ती काही ना काही कारण काढून मला बोलायची, माझ्याकडे पाहून हसायची. मला तर खूपच विचित्र वाटू लागलं होतं. मला वाटत होतं की बहुतेक तिच्या मनात माझ्याविषयी काहीतरी आलं असावं. ती रिया देखील चांगली 16 वर्षाची होती. बहुतेक तिला सुद्धा माझ्याबरोबर माझ्या बायकोसारखं काहीतरी करू वाटत असावं. ती हळूच माझ्या दारासमोर येऊन माझ्याकडे पाहून हसू लागली. ती वेळोवेळी मला बोलण्याचा प्रयत्न करायची. ती माझ्याबरोबर जवळीकता साधत होती. हे मला चांगलं जाणवत होतं. पण मी 30 वर्षाचा होतो आणि ती 16 वर्षाची होती, म्हणून मी तिच्याकडे जास्त लक्ष देत नव्हतो. हळूहळू तर रिया आमच्या घरात येऊन बसू लागली होती. ती माझ्याजवळ मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करायची. तिचं 16 वर्षाचं तारुण्य पाहून तर मला सुद्धा राहवत नव्हतं. दिसायला एकदम देखणी आणि सडपातळ असलेली रिया मला सुद्धा खूप आवडू लागली होती. मी तर माझं लग्न झालं आहे हे देखील विसरून गेलो होतो. रिया हळूहळू घरात चालताना मला धक्का द्यायची. तिचा तो स्पर्श मला खूप आवडू लागला होता. असंच एके दिवशी माझी बायको काही कामानिमित्त बाहेर गेलेली होती. तेवढ्यात रिया आमच्या घरात आली. मी आंघोळ करत होतो. आंघोळ करून मी रूममध्ये येऊन टॉवेलने पुसत होतो. तेवढ्यात रिया आली आणि तिने मला पाहिलं. ती धावतच माझ्याकडे आली आणि तिने मला मिठी मारली आणि मला म्हणाली की मला तुम्ही खूप आवडता. तिच्या तोंडातून हे ऐकून तर मला सुद्धा तिच्यावर खूप प्रेम होऊ लागलं होतं. मला सुद्धा वाटत होतं की मी आज माझ्या मनात जे आहे ते सर्व करून टाकावे. मी आज माझ्या सर्व इच्छा त्या रियावर पूर्ण करून टाकाव्यात. रियाने तर स्वतःला पूर्णपणे माझ्या स्वाधीन केलं होतं. पण अचानक माझ्या मनात विचार आला की माझं लग्न झालेलं आहे आणि ही रिया खूप वयाने लहान आहे. आपण तिला काही चांगल्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत. जर आपणच तिचा वापर करायचा म्हटलं तर ते खूप विचित्र होईल. मग मी तिला माझ्यापासून दूर ढकलले. ती रूमच्या बाहेर निघून गेली. बहुतेक तिला वाईट वाटलं असावं. तिला वाटत होतं की तिचं सौंदर्य कमी आहे की काय, म्हणून मी तिच्याबरोबर असं केलं. बहुतेक ती विचार करीत असेल की ती दिसायला सुंदर नाही की काय. मी तिच्या चेहऱ्याकडे पाहत होतो. खरंच ती खूप उदास दिसत होती. रियाला माझं असं वागणं आवडलं नव्हतं. पण मी तरी काय करू. मी रियाच्या आयुष्याचं वाटोळं करू शकत नव्हतो. तिला अजून शिकायचं होतं. तिला मोठं व्हायचं होतं. तिला चांगला तरुण मुलगा पाहून तिचं लग्न करायचं होतं. तिला संसाराचं प्रत्येक सुख घ्यायचं होतं. हे रियाला समजत नव्हतं, पण मला तर समजत होतं ना. म्हणून मी तिचा चांगला विचार करून तिच्यापासून दूर राहत होतो. हे मी माझ्या बायको मीनाक्षीलाही सांगितलं होतं. मीनाक्षीला सुद्धा याचं खूप आश्चर्य वाटलं. एवढी लहान रिया सुद्धा माझ्यासारख्या मोठ्या माणसाच्या प्रेमात पडू शकते याचं मला सुद्धा आश्चर्य वाटत होतं. मग माझी बायको मला म्हणाली की अहो, आपण ही रूम बदलून टाकू. आपण कुठेतरी दुसरीकडे किरायाने रूम पाहू. उद्या काही घडलं तर ते योग्य होणार नाही आणि या मुलीला समजावून सांगणे एखादी वेळेस आपल्याच अंगलट येऊ शकतं. नंदू, तुम्ही तिला नकार दिला तर तिला वाईट वाटू शकतं आणि ती तुमचा द्वेष करू शकते आणि यातून रिया तिच्या घरी एकाचे दोन काहीतरी सांगू शकते. मग उगीच आपली इज्जत जाईल. त्यापेक्षा आपण ही रूम सोडून दुसरीकडे गेलेलं बरं. मला सुद्धा माझ्या बायको मीनाक्षीने सांगितलेलं पटलं आणि मी दुसऱ्याच दिवशी माझ्या आई वडिलांकडे आमच्या गावात राहायचं ठरवलं. सर्व सामान भरून मी रात्रीच आमच्या गावाकडे निघून आलो आणि माझ्या आई वडिलांबरोबर सुखाने राहू लागलो. पण मला सुद्धा रियावर प्रेम झालं होतं. माझी बायको मीनाक्षी तर लग्नाची होती. मी तिच्यावर प्रेम केलेलं नव्हतं. ते तर एक प्रकारचं ठरवलेलं लग्न होतं. लग्न आणि प्रेम यात फरक असतो. प्रेम निसर्गाने तयार केलेला सर्वात अनमोल अनुभव आहे. लग्न झालं आहे म्हणून प्रेम करू नका हे बोलणं सोपं आहे, पण प्रत्येकाला आयुष्यात कधीतरी प्रेम होतच असतं. तसं मला सुद्धा त्या 16 वर्षाच्या रियावर खूप प्रेम झालं होतं. मला सुद्धा ती आवडत होती. खरंच माझं लग्न झालेलं नसतं तर मी त्या रियाबरोबरच लग्न केलं असतं. रिया माझा जीव झाली होती, पण मी तिच्या चांगल्यासाठी तिला विसरण्याचा प्रयत्न करत होतो. त्यानंतर मी रियाला कधीच पाहिले नाही
पण तिच्या आठवणी कायम माझ्या मनात कोरून राहिल्या होत्या. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मी हे उचललेलं पाऊल योग्य होतं का अयोग्य हे तुम्हीच ठरवा. एखाद्याच्या कल्याणासाठी आपण केलेला त्याग यालाच प्रेम म्हणतात. माझं प्रेम खरं होतं का खोटं हे मला माहीत नाही, पण ती आयुष्यभर माझ्या मनात राहील. माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? तुम्हाला ही कथा आवडली तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.